आहे. लक्षात ठेवा, पंच मंगेश जाधव, प्रवीण जाधव इकडे. गाण्याचे जे बोल असतील त्या स्टेपला धरून नाचायचं आहे. जर नाचत नाही आणि बसलात तर रिजेक्ट करण्यात येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पंच एकदम कडक आहे. 1 2 3 स्टार्ट. और इसके साथ गौरव जादव, विनिंग प्राइज है गौरव जादव, और उसको उठा के ले गए हमारे संतोष यादव, विशाल जादव, और विनर है गौरव जादव. बराबर रिबेक. आणि चेतन जाधव यांचं अभिनंदन. जाधव बरोबर आणि त्याची बायको जे जिंकेल त्याचा नवरा उचलून घेईल. करमणुकीचे प्रोग्राम म्हणून आज संगीत खुर्चीचं आयोजन केलं होतं. मुलांसाठी, पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असे 3 गटामध्ये या स्पर्धा आपण इथे घेतल्या आणि त्यामध्ये आपल्याला ह्याचे विजेते मिळालेले आहेत. तर मी सर्वप्रथम विनंती करतो की मुलांच्या गटातून विजयी झालेला गौरव जिथे कुठे असेल त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचा चषक घ्यावा. मी भागवत जाधवांना विनंती करतो की त्यांना स्मृतिचिन्ह देऊन आणि चषक देऊन त्यांचा सत्कार करावा. या कार्यक्रमाला आपल्या दुसऱ्या गटामधून म्हणजे महिलांच्या गटातून विजेते असलेल्या प्रवीण वहिनी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचा मी विनंती करतो. अतिशय चुरशीचा असा झालेला सामना आमचे बालपणीचे मित्र निलेश निकम यांनी जिंकून पुरुष गटातून विजेता होण्याचा मान पटकावलेला आहे.
आलेली भूमी जाधव मुलगी अरे तुम्हाला कन्फ्युज करू नको. मी प्रवीण दादाला विनंती करतोय की त्यांनी त्याचा सत्कार करावा. मंडळी, आता महिलांच्या गटातून दुसरी आलेली वैदेही जाधव हिला मी विनंती करतोय की तिने स्टेजवरती येऊन तिचं बक्षीस द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले आपले भाऊ चेतन जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन त्यांचं बक्षीस समारोह. मी मनीषा जाधवना विनंती करतो की त्यांनी येऊन त्याचा प्रोग्राम यशस्वी करण्याकरता तुम्ही जे सहकार्य दिलं त्याच्यातून मी विशाल जाधव समर्थ जाधव बरोबर आपलं सगळ्यांचा हार्दिक आणि असं दरवर्षी सगळ्यांनी गणपतीला येऊन या सणाची शोभा वाढवण्याची मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आता मी माझ्या माईकचा ताबा माझे ज्येष्ठ बंधू प्रवीण दादा यांना देतो आहे. सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे की आम्हाला कॉर्डिनेशन करण्यात खूप सहभाग केला आणि त्याचा मान्यवरांचे सत्कार केलेले किंवा स्वागत केलेलं आहे. पण माझे मित्र आणि टिळी गावाचे सरपंच सूर्यकांत बेकर साहेब त्यांनी आज आपल्या जाधववाडीसाठी जो रस्ता करून दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. काय होतं याच्या अगोदर म्हातारी माणसं आजारी असतात त्याला सरपंच साहेब इथून उचलून घेऊन जायला लागायचं आम्हाला रोडपर्यंत. रात्रीच्या वगैरे मुंबईतून माणसं आले तर अंधारात नाही यावं लागायचं. पण आज ती गैरसोय दूर केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी नतमस्तक होतो आणि जाधव परिवारचे खरोखर मी मनापासून ऋणी राहील माझ्या जीवनभर की त्यांनी एवढा हा अचानक माझा सत्कार केला आणि गणेश जयंती बोलवण्याची मला जी परत ही संधी मिळाली त्याचा मी पुरेपूर फायदा तुम्हाला देईनच. गणरायाचा आशीर्वाद आहेच आपल्याबरोबर. आणि आज मला तरी वाटतं माझं समाधान झालेलं नाही त्या गाड्या बघून. शर्यतला मी विनंती करून आपला हा जो चौक आहे तो जरा डेव्हलप करावा आपण त्यालाही आपल्या घरासमोर गाड्या